पती पत्नी दोघे बैलासारखे वखर वडून शेतीची मशागत करीत आहे। स्टार सह्याद्री न्यूज मध्ये आपले स्वागत। संपादक गोविंद पाटील बदर। भोकरदन तालुक्यातील लिहा येथील शेतकरी अरुण गोपाळ सोनवणे यांची बैलजोडी चोरीला गेल्यामुळे यांची जमीन 4.5 एकर आहे। हे शेतकरी दाम्पत्य दोघेही वखर हातात घेऊन शेतीची मशागत करीत आहे आणि अवकाळी पाऊस सुरू झाल्यामुळे शेतीच्या मशागती सुरू झाल्या। अरुण गोपाळ सोनवणे हे दोघे पती पत्नी स्वतः वखर बैलजोडी नसल्यामुळे यांना स्वतः वखर हातात धरून बैलजोडी सारखी मशागत करावी लागत आहे। मुलीच्या लग्नासाठी पैसे खर्च झाले व त्यातच बैलजोडी चोरीला गेल्याचे संकट त्यांच्यावर आले। ब्युरो रिपोर्टर स्टार सह्याद्री न्यूज गोविंद पाटील बदर। काय पण पोरांची फीस भरणे, मुलीचं आत्ताच लग्न झालं माझ्या, पोरांचं कस करणारे बैल कशी येतील आमचे, कसं होईल आमचं, असं करू करू स्टेशनला बी गेलो पण काही नाही, त्याचं पण काही अजून हे लागलं नाही, काही अजून चोर सापडला नाही, काही नाही। त्यांनी आता लवकरात लवकर आम्हाला काहीतरी त्यांनी नुकसान भरपाई म्हणून पैसे द्या, नाही तर बैल घेऊन द्या, चोरांना सापडून आणि लवकरात लवकर काहीतरी निष्कर्ष करा। आम्ही कुठपर्यंत शेतातली काम हाताना करणार आहे, काय करणार आहे। आत्ता बैलजोडी आणली होती आम्ही 2 वर्ष झाली, ते 1 लाखात। आत्ता ती चोरीला गेली परवा काल। आता काय करणार आहे आम्ही, आता पैसा राहिला नाही जवळ, मुलीचं लग्न झालं, आता काय याच्याशिवाय आम्हीच आता वक्कर ओढून टिफन ओढून पेरणी करू, काय करणार। तर काय करणार, जोपर्यंत पैसा तर आटपला ना आमच्या जवळचा, ट्रॅक्टरला आता पैसेच लागल ना त्याला। आता लग्नात पैसे चालले गेले, मुलीचं आत्ताच लग्न झालं 8 दिवसापूर्वी। पहिलं आमचे 1.25 लाखाची कमीत कमी दिली, तक्रार पण काय फायदा काय, काही जोड्या चालल्या, काही हे चाललं। पोलीस स्टेशन पोलीसवाले म्हणतात तुम्ही फिकर करू नका, कोणाला सांगू नका, आम्ही तुमचे बैल शोधून देऊ। काय शोधणार, कधी देतील शोधून, परत पोलीस स्टेशन। काय करणार, नाही आत्महत्या करू, मग काय करणार त्याला। असे जर आम्ही आता काय आणखी जोडी आणायची, समजा आम्ही व्याजाने पैसे करून जोडी आणू, परत ती अशी चोरीला जाईल, नंतर काय करणार। असे प्रत्येक जर जोडी आणत राहिलो तर आम्हाला काय आत्महत्येशिवाय पर्याय नाही ना। पहिलंच कर्ज आहे माझ्यावर, काय कर, कुठून देणार बँका पैसे कर्ज देणार नाही आता। पहिलंच फेडलं नाही, गारपीट आली, गारपिटीनं पूर्ण माल मारल्या गेला मागच्याच वर्षी, त्याच्यामुळं कर्जबाजारी झालो। आता आणखी हे संकट आलं, हे बैल चोरीला गेले, पण परत जर आम्ही जोडी आणा समजा, तर कुठून तरी पैसा जर जमवला, परत जर जोडी गेली तर काय करणार आहे। एक तर पडीत पाडू द्यायची जमीन, नाही तर मग स्वतः आऊत ओढून हे करू। हीच आता शेतकऱ्याची दैनापा, शेतकऱ्याचं जे नुकसान होतं ती नुकसान भरपाई भेटायला पाहिजे, याच्याकडं पोलीस आहे ना जातीनं लक्ष द्यायला पाहिजेत। आता या भागातले बरेच बैल चोरी गेले, आतापर्यंत एकही बैल चोर सापडला नाही। आम्हालाही शंका वाटायला लागली की पोलीसवाले याच्यात सामील असू शकता। हे जर चोर पकडणारे समजा पोलिसाकडे सगळे रेकॉर्ड असतं ना, पण त्याला जर चोर सापडत नाही तर आमच्या हरक्याचं काय।